पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ऑफिस समोरच आहे, मी ऑफिस मध्ये जातोय, तू रिक्षा पकड आणि घरी जा। साहेब ऑफिस मध्ये मागे मागे येऊ नकोस प्लीज। नाही साहेब, मी ते म्हणत नव्हते। अजून बोलायचंच आहे तुला, बोल। साहेब तुम्ही बंटी मामांवर इतक्या सहजासहजी विश्वास नका ठेवू। ठीक आहे, नाही ठेवत। मित्र तू एक काम करशील, उद्यापासून 24 तास माझ्याच बरोबर राहा आणि माझ्या प्रत्येक गोष्टीत इंटरफेअर कर। मला प्रत्येक गोष्टीत सांग मी हे कसं करायला पाहिजे। मला सांग तू हे कर, हे करू नकोस, तू असा बस, असं उठ, हे जेव, ते खाऊ नकोस, मग तुला बरं वाटेल। लिसन, इथून पुढे मी काय करायचं काय नाही हे तू मला नाही सांगायचंस, ते मी ठरवेन। तुझं ऐकलं, मी बंटी मामाला जाऊन भेटून आलो। आता कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर विश्वास नाही ठेवायचा हे मी ठरवेन, तू मला नाही सांगायचंस, ओके? अजून काही बोलायचं राहिलं ज्यामुळे मला राग येईल? मग आता उतर, रिक्षा पकड आणि घरी जा। नाही साहेब, मी थांबते। संध्याकाळी बंटी मामांना घ्यायला जायचंय ना, मी येते तुमच्या बरोबर। मी शेखर राजाध्यक्षांना बरोबर घेऊन जाईन, मग तर झालं। थांब, पैसे आहेत का रिक्षासाठी? हे ठेव। नाही साहेब नको, माझ्याकडे आहेत। नेत्रा ठेव। साहेब खरंच आहेत। आई आई पाणी घ्या, पाणी घ्या, शांत व्हा तुम्ही, पाणी घ्या। आई आई काय झालं नक्की? त्या इंद्राणी मॅडम असं कसं घर सोडून निघून गेल्या? आणि कुणाला संशय आला? म्हणजे काय म्हणत होत्या त्या नक्की? आई मला सांगता का नक्की काय झालंय ते? म्हणजे त्या इंद्राणी मॅडम इथे आल्यामुळे सगळं व्यवस्थित होईल असं वाटत होतं आणि अचानक त्या घर सोडून निघून गेल्या। कुणी अविश्वास दाखवला? ती नेत्राने का असं होतंय आपल्या घरात? या घराचं चांगलं व्हावं म्हणून घेऊन आला होतात ना तुम्ही इंद्राणी मॅडमना इथे, आणि हे सगळं काय झालं? आजी काय झालं? आजी तुम्ही काय रडताय? हा, जे व्हायला नको तेच झालं। आता काय होणार आहे आपल्या घराचं? आजी तुम्ही सांगा मला, काय झालंय? इंद्राणी घर सोडून गेल्या अशा अचानक? ती म्हणत होती की आई आई मी खरंच सांगते तुम्हाला, मला सांगा मी घेऊन येते त्यांना या घरात परत। म्हणजे इंद्राणी मॅडम या घरात असल्यामुळे सगळं व्यवस्थित होणार असेल, या घरात त्या असल्यामुळे जर सुख शांती समृद्धी नांदणार असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना मन वाचता येतं, त्यामुळे सत्य काय आहे हे जर त्यांना कळणार असेल ना आई, तर इंद्राणी मॅडमनी या घरात असणं खरंच खूप गरजेचं आहे। तुम्ही मला फक्त सांगा, मी घेऊन येईन त्यांना इथे। आजी तुम्ही आधी चला आत,
तुमच्या खोलीत जाऊन बोलूया. नाही नाही, तुम्ही बोला बोला इथे शांतपणे. मी जाते. हा आज बंटी मामा घरी येऊन सगळं सांगणार होते, पण त्याआधीच इंद्राणीताई निघून गेल्या. यामागे नक्कीच बाईसाहेबांचं काहीतरी कारस्थान आहे. आज संध्याकाळी अद्वैत साहेब बंटी मामांना घ्यायला जाणार आहेत. त्यांच्या जीवाला काही मला या शेखर साहेबांना सांगावं लागेल. अक्कल नाहीये का रे तुला? काढ काढ, तुला माझीच अक्कल काढ. आता मी फोन कट करते, याचा काहीतरी अर्थ आहे की नाही? काहीतरी करत असेल ना, मी कामात असेल ना, मी कळत नाही तुला? अच्छा, आणि तू फोन कट करून सुद्धा मी जर का परत परत फोन करतो, याचा अर्थ माझं सुद्धा तुझ्याकडे काहीतरी अर्जंट काम आहे. ही एवढी साधी गोष्ट तुला सुद्धा कळत नाही का ताई? बरं बोल, काय झालंय? तो नेत्रा नावाचा अजगर आधीच आपल्याला विळखा घालून बसलेला आहे, आणि आता तर ती नेत्रा ना मला गिळेल. काय केलंय तिने बंटी आता? काय केलं काय? त्या अद्वैतला घेऊन इथे आली होती माझ्या घरी. हे बघ ताई, कसा बसा वाचलोय मी, पण तरी सुद्धा अद्वैत संध्याकाळी येणारच आहे इथे मला घ्यायला. काय करायचं आता बोल. या अद्वैतला काय झालंय आता? नाही म्हणजे त्याने तुझं नाव घेतलं होतं, पण तू इतक्यात असं काही करेल असं वाटलं नव्हतं रे मला. अच्छा, म्हणजे यावेळी सुद्धा तुझा अंदाज चुकलाच. तुझ्या मूर्खपणामुळे झालंय हे सगळं. हो हो हो, जगात कुठे काही झालं ना तरी चूक. अमेरिकेत एका गावात पूर आला म्हणे, त्याला सुद्धा मीच जबाबदार आहे, बरोबर ना? या जगात कुठेही काही घडलं तरी सुद्धा चूक या बंटीचीच, बरोबर ना? तू फक्त मलाच दोष दे ताई. मी तुला सांगितलं होतं की नाही, निघून जा इथून, सांगितलं होतं की नाही? का गेला नाहीस मग तू? मला वाटलं तू गेला असशील, का थांबलायस इथे? अगं पण मी का जाऊ? ग्रंथ नाहीये माझ्याकडे, तू मला पूर्ण पैसे दिलेले नाहीयेस. मी तुला व्यवस्थित समजवलं होतं सगळं. कावळे टोचून टोचून मारणार नाहीत, पण ही नेत्रा टोचून टोचून मारेल तुला, सांगितलं होतं की नाही? पण तुला तुझ्या मनासारखंच करायचंय ना? पैसे हवेत ना? मग मर आणि मेल्यावर घेऊन जा पैसे वरती. हे बघ ताई, तू बंटी, का कळत नाहीये तुला? का पैशांच्या मागे लागलायस? हे बघ, मी जे काही करते त्यानंतर पैसा मिळणार आहे तो तुलाच मिळणार आहे ना. पण नाही, ऐकायचंच नाहीये तुला. तुला आत्ता पैसे हवेत, आत्ता 1 करोड रुपये हवेत, हो ना? मग कर, काय करायचं ते कर आणि मर. ताई पण तू. हे बघ बंटी, परत सांगते, नशीब प्रत्येक वेळेला संधी देत नसतं. तुला संधी दिली, प्लीज प्लीज इथून निघून जा. इथून निघून जा. इथे काय करायचं ते मी बघते. प्लीज. ताई पण तू. शेखर साहेब. मिस्टर सावंत, माझं बँकेशी बोलणं सुरू आहे. बघूया आपल्याला काय डील देतात ते. नेक्स्ट वीक मीटिंग बद्दल कळवतो मी तुम्हाला. सावंत, आपण बोलूयात नेक्स्ट वीक. इथे काय करतेस तू? तुला सांगितलं होतं ना इथे थांबू नकोस म्हणून. खोटं सांगितलंस मला घरी जातीयस म्हणून. नाही साहेब, मी घरी जाऊन आले. मित्र, तू ना इम्पॉसिबल आहेस. तुला कळतंय माझ्यासाठी किती अनॉइंग आहे सगळं? मित्र, तुझ्यामुळे मला त्रास होतोय, कळतंय ना तुला? साहेब, तुम्ही का त्रास करून घेताय? मी इथे शेखर साहेबांना भेटायला आले. हो, अच्छा. आता काय नवीन स्टोरी बनवून आणली आहे साईला ब्लेम करायला? मित्रा, तू आता इथे? साहेब, मला जरा महत्वाचं बोलायचं तुमच्याशी.
नाईस. बोला तुम्ही, मी निघ. नाही साहेब थांबा, तुम्ही सुद्धा ऐका. नेत्रा, हे बघ, या. साहेब इंद्राणीताई घरातून निघून गेल्या. का नाही म्हणजे असं अचानक? साहेब त्या बरोबर वेळ साधून गेल्यात. नेमक्या अशा वेळेला गेल्या जेव्हा त्यांनी घरात असणं खूप गरजेचं आहे. व्हॉट नॉनसेन्स. तिची काय गरज होती घरात? उलट मला हवं होतं त्या बाईनी लवकरात लवकर घरातून निघून जावं. ती गेली, स्वतः हा टॉपिक इथेच संपलाय. नाही साहेब तसं नाहीये. मग काय अजून तुला काही स्टोरीज क्रिएट करायच्यात का आईला ब्लेम करण्यासाठी? हो ना साहेब, मला असं काही नाही करायचंय. तुम्ही बघा आता, बंटी मामा सुद्धा पसार झाले असणार. अध्यक्षच का जाईल? आज बंटी मामा अद्वैत साहेबांना काहीतरी सांगणार होते. काय सांगणार होतं? तो मला जे काही सांगणार होतं ते तुम्हाला सांगेल आणि कुठेही जाणार नाहीये. तो संध्याकाळी घरी येईल. साहेब तुम्हाला वाटतंय तेवढं सरळ नाहीये हे सगळं. मग कशा आहेत? सरळ नाहीये तर कशा आहेत? साहेब तुम्ही एकदा मामांना फोन करून बघता. नेत्रा, मला कळत नाहीये तू कशासाठी करतेस ग हे सगळं? अद्वैत तू आधी शांत हो. मी काय म्हणतोय, ती जर एवढं म्हणते तर एकदा करून बघ ना कॉल. तेजस, तू पण काय तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवतोयस रे? बंटी मामा कुठेही जाणार नाहीये, संध्याकाळी येईल तो घरी. बरं ठीक आहे, पण फक्त एकदा त्यांना फोन करून बघा. नेत्रा एक मिनिट, मी कॉल करतो. बघितलं साहेब, तुमच्या लक्षात येतंय का? साहेब बंटी मामा असे पसार होऊन नाही चालणार. ते गेले तर त्यांच्याबरोबर अनेक गुपितं सुद्धा जातील. साहेब तुम्ही एकदा शांत डोक्याने विचार करा. तुमच्या सगळं लक्षात येईल. मी तुम्हाला म्हणाले होते ना, इंद्राणीताईंना बंटी मामा घरात घेऊन आले. आज बंटी मामांना तुम्ही इतके प्रश्न विचारले पण त्यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्यांनी म्हटलं ते संध्याकाळी तुम्हाला भेटतील, पण त्यांचा फोन आता बंद येतोय. आणि इंद्राणीताई सुद्धा घरातून निघून गेल्यात. तुम्हाला कळतंय काय सगळं काय चाललंय? काहीतरी खूप मोठा घोळ आहे. अद्वैत, नेत्रा म्हणते ते बरोबर आहे. चल आपण जाऊया अध्यक्षकडे. मी नाही येणार आहे कुठे. पण का? बाबा मी येतो. आपण तिथे जाऊन बघूया आधी. मी गाडी काढतो, तुम्ही या. नेत्रा, तू अद्वैत बरोबर घरी जा, मी आलोच. अध्यक्ष बाबा, शेवटी नेत्राचं म्हणणं बरोबर होतं. अध्यक्षच पळाला. आता काय करायचं? घरी जाऊन बोलूया. चल. हा इंद्राणी, पोचलीस ना? आता मी सांगते तेच करायचं. तुझे पैसे मिळतील. 2 करोड देणार आहे मी तुला, पण थोडं थांब. ठेवते. रुपाली म्हात्रे, आता तुझा डाव. बंटी पसार झाला असेल, इंद्राणी पण निघून गेली. आता कामाला लागायला हवं. नवीन खेळाची सुरुवात. धमाल येणारे घरात. तुम्ही दोघं आत्ता? इथेच लपून बसला असणार. शोधूया.
काय झालंय? कुणाला शोधताय तुम्ही? अधोक्षज कुठे आहे? बंटी घरी असेल. खोटं बोलू नकोस. मी काय खोटं बोलते? रुपाली बऱ्या बोलायला सांगा, अधोक्षज कुठे आहे? हो असं काय करतं? मला कसं माहित असणार आहे? ना तर मी घराबाहेर गेले ना तो इकडे आलाय. तू काय आम्हाला मूर्ख समजतेस? मी तुला शेवटचं विचारतोय, अधोक्षज कुठे आहे? अहो शेखर असं काय करताय? आता कुठल्या भाषेत सांगू तुम्हाला? अगदी बरोबर वेळेला तू त्याला गायब केलंयस ना. गायब? काय झालंय? काय झालंय बंटीला? ए हो. ही नाटकं ना तिकडे अद्वैतकडे, इथे नाही करायची गल. तेजस तू बंटी मामाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीयेस ना? बघू जरा मोबाईल देते. मोबाईल दे ना. मी सांगतोय बाबा, हिनेच त्याला कुठेतरी गायब केलं असणार. रुपाली फोन दे. अहो असं काय करताय शेखर? निदान या वेळेला तरी विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी नाही काही केलंय. तुम्ही का असं करताय? मी सहन करते म्हणून किती त्रास देताय मला. सहन तर आम्ही करतोय रुपाली तुझी नाटकं. परफेक्ट टायमिंग आहे. घरात तमाशा सुरू करायला हवा. अद्वैत नाहीये ना घरात, म्हणून तुम्ही त्रास देताय मला असा. अद्वैत आल्यावर बोलू आपण. मला आता नाही बोलायचं. येऊ दे अद्वैतला. या बाईचा काही भरोसा नाहीये. ही ना कॉल हिस्ट्री डिलीट करेल. मी बघतो. काय झालं कार्यकर? का फोन करताय सारखा? कॅन्सल करा ती मीटिंग. प्लॅन केला उडत. कधी प्लॅन करू तुम्ही मला काय विचारताय? तुम्ही मला नका फोन करू प्लीज. साहेब साहेब तुम्ही पाणी घ्या. साहेब पाणी घ्या, शांत वाटेल. तुम्ही नका चिडचिड करू. नाही चिडचिड करत मी एक काम करतो. मी आता तोंडाला टेप लावून घेतो आणि समोर काय घडतंय ते बघत बसतो फक्त शांतपणे. माझी सगळी नाती ऑलमोस्ट तुटलीच आहेत माझ्यापासून. आता या सगळ्यामुळे कंपनीचं काम सुद्धा इफेक्ट होत आहे. एक दिवस बंद पडेल कंपनी अशा. साहेब तुम्ही का असं बोलताय? असं काही होणार नाहीये. तुम्ही आहात, शेखर साहेब आहेत, तेजस साहेब आहेत. तुम्ही सगळे एवढी मेहनत घेताय, अशी कशी कंपनी बंद पडेल? आईने सुद्धा खूप मेहनत घेतली आहे घरासाठी. आज काय अवस्था झाली आहे तिची? साहेब मी आता फक्त एवढंच म्हणेन, तुम्ही असे खचून नका जाऊ. काही वाईट घडणार नाहीये. पण काही चांगलं घडेल असंही नाही वाटत आहे मला. मित्र तू आत्ताच्या आत्ता उतर आणि घरी जा प्लीज. आय एम डन विथ दिस. माझे पेशन्स संपलेत आता. तू जा प्लीज आता प्लीज. हाय बोल. आधी कुठे आहेस तू? आई काय झालं? तू रडतीयस का? तू लवकर ये ना प्लीज. लवकर ये. आई पण झालंय काय? आई फोन दाखवायला काय प्रॉब्लेम आहे तुला? अति करू नकोस तेजस. ए फोन दाखव आणि विषय संपव. चल तेजस ए तुझी नाटकं बंद कर आणि सांग अधोक्षज कुठे आहे? शेखर असं काय करताय? मला खरंच नाही माहिती बंटी कुठे आहे. शेखर अरे काय झालं? आई काही नाही. ही
बोला ना, थांबलात का? बोला. आई आधी आई काय झालं, तू रडत का होतीस? आधी बघ ना शेखर आणि तेजस कसं करतायत ते. आता मला म्हणतात की बंटी कुठे आहे, सांग मला. मला खरंच माहित नाही. अरे बंटी कुठे आहे? हो ना, मग दाखव ना फोन. तेजस आवाज खाली.